सगळ्यांचा आवडीचा विषय म्हणजे पाणीपुरी। चला तर मग आज आपण पाहणार आहोत साधी सिंपल सोपी पाणीपुरीची रेसिपी। आणि ही स्पेशल परभणी बीड जिल्ह्यात अशी पाणीपुरी भेटते, तर नक्की लास्टपर्यंत व्हिडिओ बघा। आणि एकदम सोपी पद्धत आहे, तुम्ही इझिली बनवू शकता। याला साहित्य वगैरे काही जास्त लागत नाही, तर नक्की लास्टपर्यंत व्हिडिओ बघा। आणि आवडले असेल तर लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आता आपण सुरुवात करूया रेसिपीला। इथे मी पुऱ्या घेतल्या आहेत आणि छान या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। आपल्याला बघू शकता आता आपल्या पुऱ्या किती छान टम्म फुगत आहेत। अशाच प्रकारे सगळ्या पुऱ्या मी तळून घेतल्या आहेत। तर पाणीपुरी म्हटल्यानंतर तर सगळ्यांच्याच आवडीचा विषय, त्यामुळे इथे एक्स्ट्राच पुऱ्या तळून घेतल्या आहेत भरपूर साऱ्या। आता आपण तिखट पाणी करणार आहोत। यासाठी इथे छान फ्रेश कोथिंबीर घेतली, त्यानंतर त्यामध्ये थोडासा पुदिना टाकला, 2-4 हिरव्या मिरच्या, त्यानंतर एक छोटासा आल्याचा तुकडा, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी चिंच। हे सगळं पाणी टाकून आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे। आता आपलं छान व्यवस्थित ग्राइंड झालेलं आहे, बघू शकता। आता याला आपल्याला चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून कोथिंबीरच्या काड्या वगैरे किंवा चिंचाचं वगैरे राहते ते गाळून घेतल्यानंतर व्यवस्थित निघते। आता आपलं पाणी त्यामध्ये अजून मी 2-3 ग्लास पाणी ॲड करून आता आपण त्यामध्ये मसाले ॲड करूया। 1 चमचा लाल तिखट, जिरे पावडर, धने पावडर, चाट मसाला, काळं मीठ आणि थोडंसं चवीनुसार साधं मीठ टाकलेलं आहे इथं। आणि आता आपलं तयार आहे तिखट पाणी। बघू शकता टेक्स्चर किती छान आलं आहे आपल्या पाण्याला, आणि टेस्ट एकदम भारी। एकदा ही पाणीपुरी खाल तर बाहेरची पाणीपुरी विसरून जाल, एवढी भारी होते। आता इथं मी आंबट गोड पाणी करण्यासाठी घेतलं आहे। 1 कप गूळ कट करून घेतला आहे चाकूने, आता बघू शकता तुम्ही। आणि इथं मी चिंच अगोदरच भिजू घातली होती अर्धा तास। ती चिंच आता मिक्सरच्या भांड्यामधून ग्राइंड करून घ्यायची आहे। आणि एका पॅनमध्ये आता ती ग्राइंड केलेली चिंच आणि त्याचसोबत आता आपण इथे कट करून घेतलेला गूळ पण ॲड करणार आहोत आणि छान त्याला एक उकळी काढून घेणार आहोत। छान दाटसर असं आपलं मिश्रण झालं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे। छान आता आपली आंबट गोड चटणी पण तयार होत आहे। याला पण छान असं आपल्याला गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून गुळामधील खडे चिंचेचं बाजूला होतं। आता आपल्याला यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत। लाल तिखट, धने पावडर, जिरे पावडर, चाट मसाला आणि काळं मीठ। बघू शकता तुम्ही, याचंही टेक्स्चर किती छान दिसत आहे आणि टेस्ट तर एकदम भारी झाली होती। एकदा जर ही पाणीपुरी खाल्ली तर तुम्ही हमेशाच बनवून खाला अशी होते पाणीपुरी। आणि याला काही जास्त एफर्ट्स पण नाही आहेत। तर आता आपण बघूया आता पुऱ्यामध्ये भरण्यासाठीचा मसाला। इथे 4 कांदे घेतले आहेत मोठ्या आकाराचे आणि बारीक कट करून घेतले आहेत एकदम। त्यानंतर कोथिंबीर आणि मोड आलेली मटकी विशेष म्हणजे, यामुळे पाणीपुरीला एवढी भारी टेस्ट येते। तुम्ही एकदा नक्कीच या पद्धतीने करून बघा। आता हे सगळं मिक्स करून घेतलं। परत इकडे मी आपल्या तिखट पाण्यामध्ये बुंदी टाकून घेतली आहे छान अशी, आणि हे छान मिक्स करून घेतलं। तर आता रेडी आहे आपली बाहेर जशी भेटते त्यापेक्षाही चवीला एकदम छान अशी पाणीपुरी। तर अशा पद्धतीची एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला पण विसरू नका। चला तर मी तुम्हाला एक प्लेट बनवून दाखवते। इथे छान अशा पुऱ्या मधून होल करून घेतल्या। आता त्यामध्ये मसाला पूर्ण भरून घेतला, कांदा, मटकी, कोथिंबीर, त्यानंतर गोड पाणी, तिखट पाणी तुम्हाला पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये घेऊ शकता। आणि माझे व्हिडिओ कोणत्या कोणत्या भागातून बघत आहात तर नक्की सांगा मला कमेंटमध्ये। आणि तुम्हाला आवडली असेल तर एकदा घरी नक्की ट्राय करून बघा अशी पाणीपुरी। स्पेशल आमच्या भागात अशी पाणीपुरी भेटते, आणि तुमच्या भागात कशी भेटते हेही सांगा। चला, घरचं खा, हेल्दी राहा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ।